मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात 81% जलसाठा, शेतकरी आनंदित. धुळे विभागासह संपादक प्रभाकर अडगाळे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प पावसाळ्याच्या पाण्याने एक थेंब देखील नव्हता, परंतु परतीच्या पावसामुळे 81% जलसाठा झाला असून परिसरातील शेतकरी व गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय, म्हणून शेतकरी आनंदित आहे. अमरावती मध्यम प्रकल्प हे धुळे जिल्ह्यातील 2 नंबर प्रकल्प आहे. ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा रेषेवर असल्यामुळे काही भाग धुळे व काही भाग नंदुरबार मध्ये मोडला जातो, म्हणून या प्रकल्पाची स्थिती ना घर का ना घाट अशी झाली आहे. राजकारणी पुढारी देखील लक्ष घालत नाहीत. या प्रकल्पाची पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. इथं पाटसाऱ्या जवळजवळ नाहीच आहेत, असतील तर फक्त कागदोपत्री. त्यामुळे शेतकरी बांधव देखील खूप नाराज आहेत. धरणात 81% पाणी असून शेताच्या बांधापर्यंत येत नाही. मेन पाटावरच्या शेतापुरताच त्या पाण्याचा फायदा होतो, म्हणून पोटचाऱ्या करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. याकडे जळगाव पाट विभाग लक्ष घालतील का, असा प्रश्न उपस्थित होतोय. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर तुकाराम गवडे. शेतकरी तुम्ही? हो सर. तुमच्याकडे शेतकरी ID कार्ड आहे का? हो झालेलं आहे. हो. बरं, तुम्ही बांधाला लागूनच शेती करता? हो. शेती सोबत तुमचा दुग्ध व्यवसाय पण आहे? हो. गायींचा हो. पालक तुम्ही ओळखले जातात. बरोबर. बरं, या धरणापासून तुम्हाला काय फायदा झाला? धरणापासून आम्हाला पाण्यापासून भरपूर फायदा झालेला आहे सर. शेती आमची 12 महिने बागायत होते. परत जनावरांना पिण्याचा पाणीचा प्रश्नच मिटलाय सर. 10 वर्षाचा कालावधीच्या अगोदर मागच्या वर्षी गेले तुम्ही तर भरपूर दुष्काळ होता. त्या वर्षी धरणात एक थेंब पाणी नव्हतं. आता वरून राजाने पावसाळ्यात न भरता ते परतीच्या पावसात भरपूर पाणी आलं आणि आज धरणाला जर म्हणलं तर 80 ते 85% पाणी आहे सर भरपूर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पिकांचा काही प्रॉब्लेम नाही सर. आता भरपूर पाणी आहे. तसं गेल्या मागच्या वर्षी भरलेला होता, पण या वर्षी शेवटी भरून दिला वरून राजाने. त्याची देवाची कृपा आहे सर. नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज. आजची मोठी बातमी. सोयगाव तालुक्यातील तहसील कार्यालयाचा कारभार अक्षरशः ढेपाळला. अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर आणि त्रास मात्र सामान्य नागरिकांचाच. सोयगाव प्रतिनिधी गुलाब शेख उर्फ मामू यांच्या माहितीनुसार सोमवारी म्हणजे आठवड्याचा पहिलाच दिवस, पण सकाळी 11 वाजेपर्यंत संपूर्ण तहसील कार्यालय ओसच दिसले. अनेक कक्षांना कुलूप, खुर्च्या रिकाम्या आणि कार्यालय नावापुरतेच सुरू. येत्या काही दिवसात अधिकारी आणि कर्मचारी उशिरा येणे, लवकर निघून जाणे, बैठका किंवा दौऱ्यांच्या कारणाखाली गैरहजर राहणं ही दृश्य कायमचीच झाली. यातील धक्कादायक बाब म्हणजे अनेक अधिकारी कर्मचारी मुख्यालयी न राहता जिल्ह्याच्या ठिकाणी अपडाऊन करतात, तरी शासनाकडून घर भाडे भत्ता घेत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या महत्त्वाच्या कामांवर परिणाम होत असून फाईल्स प्रलंबितच राहतात. नागरिकांनी असा सवाल उपस्थित केलाय की मुख्यालयी न राहणाऱ्या आणि कार्यालयीन वेळा न पाळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कपात करावा. तहसील कार्यालयातील शिस्तभंगाचा हा प्रकार आता नित्याचाच झालाय. अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार? सर्वसामान्यांचे काम अडत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नाची उत्तर प्रशासन देणार का? हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. ही होती आजची महत्त्वाची बातमी. अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी आमच्या सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाभीम छत्रपती संभाजीनगर अंतर्गत चालणाऱ्या प्रेरणा तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्र सिल्लोड मार्फत 9 तेजस्विनी महिला ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत मास्टर मावी मित्र मंडळ यांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. सिल्लोड प्रतिनिधी साहेबराव हिरे. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शेषराव उदार, पोलीस निरीक्षक सिल्लोड, राठोड, जिल्हा समन्वयक अधिकारी MAVIM
छत्रपती संभाजीनगर, विशाल पाईकराव समुपदेशक, महिला तक्रार कक्ष, कल्पनाताई रावसाहेब बनकर सचिव CMRC, विलास लाठे व्यवस्थापक सहयोगिनी वंदना चव्हाण तसेच सर्व MAVIM मित्रमंडळ सदस्यांची उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। जिल्हा समन्वय अधिकारी राठोर यांनी CMRC व MAVIM या विषयावर सखोल मार्गदर्शन करत महिला उद्योग विकासात मित्रमंडळाची जबाबदारी स्पष्ट केली। तर पोलीस निरीक्षक शेषराव उद्दार यांनी महिलांसाठी असलेले कायदे, सुरक्षितता व विविध संरक्षणात्मक उपायांवर महत्त्वाचे मार्गदर्शन केले। त्यासाठी आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, आपण एक जोडधंदा अवश्य लक्षात ठेवा आणि व्यवसाय करताना कुठलीही लाज शरम करायची नाही। आपण महाराष्ट्रीयन माणसं बघतो, आज पाणीपुरी विकणारे वगैरे सर्व बाहेर, आणि आपण आज तो पाणीपुरीवाला सकाळी जर आला संध्याकाळी 500 रुपये होतात, पण आपण असं आपण हेच करतो की असं शरम ठेवायची नाही। व्यवसाय, चांगला व्यवसाय करण्यात काही गैर नाही। साधं अंडा ऑमलेटवाला 200 रुपयाचे अंडे विकत घेतो, संध्याकाळी त्याचे 500 रुपये करून जातो। तर असा काहीतरी व्यवसाय, आणि हेच त्यांचं एक एम आहे की असे काही उद्योग करायचे जेणेकरून आपल्या निवडणूक वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका द्या, जिल्हा पत्रकार संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रावरील प्रवेशासाठी प्रवेशिका देण्याची मागणी जिल्हा पत्रकार संघातर्फे बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे आज 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता समोर आणण्यासाठी पत्रकार महत्त्वाचा घटक आहे। पत्रकारांना मतदान केंद्रासाठी प्रवेशिकेसंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या, त्यानुसार शासनमान्य यादीवरील वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनाच प्रवेशिका देण्याचे नमूद करण्यात आले आहे। परंतु हा आदेश अनेक पत्रकारांसाठी अन्यायकारक ठरत असल्याने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। साप्ताहिक, वेब पोर्टल, YouTube आणि सायद दैनिक जे शासनमान्य यादीवर जाहिरातीसाठी पात्र नाही, मात्र त्यांची नोंदणी भारत सरकारच्या आर्यनाई दिल्लीकडे असून ते नियमित वृत्त कार्य करत आहेत, त्यामुळे अशा सर्व माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका मिळण्याची अपेक्षा आहे, असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत, जिल्हा सरचिटणीस काशिम शेख, गणेश निकम, ब्रह्मानंद जाधव, जितेंद्र कायस्थ, नितीन शिरसाट, युवराज वाघ, दिनेश मुडे, सुनील मोरे, डॉक्टर भागवत वसे, राम हिंगे, रहमत अली, अजय राजगुरे, रहीम शहा, अभिषेक वरपे, सुरेखा सावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका सगळीकडे सुरू आहेत आणि यामध्ये एक राज्य निवडणूक आयोगाकडून एक मार्गदर्शक सूचना आलेली आहे की पत्रकार जे आहेत, जे शासनमान्य यादीवर पत्रकार आहेत, त्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाच प्रवेशिका देण्यात याव्या। परंतु असे अनेक वृत्तपत्र आहेत, असे अनेक साप्ताहिक आहेत, वेब पोर्टल आहेत, YouTube चॅनल्स आहेत की जे नियमितपणे पत्रकारिता करतायत, सक्रिय पत्रकार आहेत, परंतु त्यांच्याकडे ते शासनमान्य यादीवर नाही आहेत। काही जण असे पण आहेत की ज्यांच्याकडे केंद्र सरकारचं आर्यनाई प्रमाणपत्र आहे, पण त्यांनी शासनाकडे राज्य शासनाकडे मंजुरीसाठी अर्ज केलेला नसेल, परंतु अनेक वर्षांपासून ते वृत्तपत्र सुरू आहे। मग अशा काही वृत्तपत्रांना, अशा काही साप्ताहिकांना, काही YouTube चॅनल जे चांगले आहेत की ज्यांचे व्ह्यूअर्स चांगले आहेत, सबस्क्रायबर चांगले आहेत, वेब पोर्टल आहेत ज्यांचे लाखांमध्ये व्ह्यूज असतात, अशा लोकांना प्रवेशिका देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो। अर्थातच जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे आणि त्याच्यामध्ये एक असं सूचना पण आहे की जिल्हाधिकाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रवेशिका कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार आहे। आम्ही ती विनंती केली आहे माननीय किरण पाटील साहेबांना की त्यांनी या संदर्भामध्ये जी आहेत त्या प्रवेशिका वाढवाव्यात आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत, सर्वांनी त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आता आमची मागणी आहे, जिल्हा माहिती अधिकारी सुद्धा या ठिकाणी होते राठोड, बघू आता नेमकं या निर्णयावर, या मागणीवर ते नेमकं काय निर्णय घेतात।